लव्ह जिहादची तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणं झाली आहेत असा दावा खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। कोल्हापुरातल्या कणेरी मठातल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। याच कार्यक्रमात फडणवीसांनी शरद पवारांनाही टोला लगावलाय। कधीही मंदिरात जात नाही असं म्हणणारे पवार सुद्धा मंदिरामध्ये जायला लागले असं फडणवीस म्हणतात। एक लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत, 1 लाखापेक्षा जास्त, की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं। हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाही आहेत, हे ठरवून करतायत, हे षडयंत्र आहे, हे लव्ह जिहाद आहे की ज्याच्या माध्यमातून आमच्या समाजातल्या मुलींना या ठिकाणी नासवण्याचं फसवण्याचं काम चाललेलं आहे। 50 वर्षाच्या राजकारणानंतर माननीय पवार साहेबांनी पण आध्यात्मिक आघाडी सुरू केली। जे असं म्हणायचे की आम्ही मंदिरातही जाणार नाही, ते आता मंदिरातही जायला लागले आणि माऊलीचं दर्शन घ्यायला लागले, विठू माऊलीचं नाव गजर करायला लागले, विठू माऊलीच्या त्या ठिकाणी वारीमध्येही 4 पावलं चालायला लागले। हा परिणाम तुमच्या संघटित शक्तीचा आहे। तर लव्ह जिहादवरून मोठा दावा केल्यानंतर फडणवीसांनी वोट जिहाद झाल्याचाही दावा केलाय। लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण देत त्यांनी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाकडे थेट बोट दाखवलं। फडणवीसांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे। फडणवीसांनी समतेच्या मूल्यांचा अपमान केला असं नाना पटोले म्हणतात। तर जिहाद शब्द वापरल्याशिवाय भाजपला मतं मिळत नाही तसा टोला आता वडेट्टीवार यांनी लगावलाय। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल तर मग आता याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये समतेचा संदेश दिला, त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची। जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे, कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही। भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं। हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही। त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर 4 शब्द बघितले तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।